पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे 9 जानेवारी रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये ग्रामस्थांनी रेशनिंग व्यवस्थित मिळत नसणे, घरपट्टीचे लाभ न मिळणे तसेच सरपंचाने सरकारी जागेवर बेकायदेशीर कंपाऊंड करून जमीन बळकावल्याने आरोप यावेळी मांडण्यात आले। या आणि इतर अनेक मूलभूत प्रश्नांवर ग्रामपंचायतीला जाब विचारण्यासाठी मार्क्स कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते। या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड चंदुकोम यांनी केले। यावेळी माकपचे आमदार कॉम्रेड विनोद निकोल हे देखील सहभागी झाले होते। तसेच कॉम्रेड श्रीधर वायडा, माजी सरपंच जानी वरठा यांच्यासह अनेक पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कोरालीपाड्याला उपसरपंचांनी कौशल कांबळीने तिथे काही जागेमध्ये घर बांधलीत आणि ती घरकुल बनवून दाखवली। त्या जागेविषयी चर्चा होत असताना पूर्वीचे जे खून बनवून घोरकणे होते आणि तिथे 2 वर्ष अगोदर आपण लालपट्टा झेंडा लावून सावकारांना दलालांना हाकलून दिलं होतं, तेव्हा कौशल कांबळी कुठे गेलेला होता? त्याचे वडील पण होते, पण ते आले नाही। पण त्या जागेसाठी फायदा घेण्यासाठी आता तो म्हणतो माझी जागा, माझा 7-12 काही मिळत नाही, तो 7-12 बाद झालेला आहे। त्याच्यानंतर आज आपण आपल्या विकासाचे प्रश्न घेऊन या ग्रामपंचायत मध्ये नेहमी येतो ग्रामसभेसाठी। बाबाला मला बोलता येईल ग्रामसभेमध्ये, परंतु हे सरपंच उपसरपंच देशक आणि कांबळी साहेब आपल्या त्याच्या बरोबर ग्राम विकास अधिकारी बोलू देते का रे? नाही बोलू देत। खाली बस, खाली बस। अरे तुम्ही खाली बस, बिचारे येतात बाया, त्यांचे काही प्रश्न पाण्याचे असतील, त्यांचे काही इतर प्रश्न, विजेचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, त्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील, काय सांगावं नको? तुम्ही कशासाठी इथे नोकरी करायला येतात? आमचा पगार घेतात ना, सगळे आपण कर भरतो ना, त्याच्या पगारातून आश्रम देतात आणि आपलं ऐकून घेत नाही। हे ग्रामविकास अधिकारी सुद्धा यांचीच ऐकतं, मग आपण कोणाकडे जायचं रे? म्हणून आपल्याला मोर्चा करावा लागतो। पण त्यांना सांगितलंय, तहसील साहेबांनी सांगितलंय की याच्या पुढे असं झालं तर तुमच्यावर कारवाई होईल आणि मोठा पुढाकार घेतला कोणी असेल तर आपले आमदार निकोले साहेबांनी घेतलेला पुढाकार जर केलं नाही तर बघा। आणि तलाठीला, आज तलाठी का आपल्याला उत्तर देतो? तलाठीला माहित काही नाही, महसूल अधिकारी आहे, त्याला जागेच्या संदर्भात तो भूगोल एक बाई होती, तिला काही माहित नाही, काही उत्तर देता येत नाही। त्यांना पण वॉर्निंग दिलेलं आहे निकोले साहेबांनी, त्याला पण वॉर्निंग दिलेलं आहे, तुम्ही तुमची उच्चापत्ती दाखवू नका, तुमची जागा दाखवून देईन, आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्या लोकांना घरपट्टी देत नाही, अजिबात घरपट्टी देत नाही। एक मोठा अधिकारी जसा वागतो ना, तुम्ही का जागेचा पुरावा आणा, तुमच्याकडे कुठली जागा आहे, तेव्हाच घरपट्टी मिळेल, हे सरपंच उत्तर देतो, अभिजित देशक उत्तर देतो, तुम्हाला घरपट्टी मिळणार नाही। अरे वा, आम्ही पूर्वीपासून राहतो, तुम्ही त्या अधिकाऱ्याच्या बाजूने का ज्याने निवडून दिले त्याला मदत करणार? हा घरपट्टी देत नाही, पण सांगितलंय तहसील साहेबांनी की घरपट्टी दिली पाहिजे, पूर्वीपासून राहतात, त्याला ओळखतात तुम्ही, मग घरपट्टी का देत नाही? त्याला घरपट्टी दिली पाहिजे आणि ती 2008 पासून घरपट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे मुंबई बडोदरा एक्सप्रेस
कशाला होतोय? त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, कोणाची घरं गेली, कोणाची तळं गेली, पत्र गेली, नुकसान झालं, गावातले रस्ते तोडले. त्या कंपनीला आपली ग्रामपंचायत, आपला सरपंच असताना आपण एनओसी परवानगी नाही दिलेली, विरोध केलेला, आमच्या गावातून हायवे नको म्हणून विरोध केलेला. परंतु हे जेव्हा पदावर आले तेव्हा याने मस्त परवानगी देऊन हात मिळवणी करून दलाली करून लोकांचे पाहिजे तेवढे पैसे लुटले. या लोकांनी लुटलेले आहेत. कारण त्यावेळेस कोण हे ते आरकेसीचे नोकर गुलाम बनून प्रांत ऑफिसला काम करत होते. हे दोघे पण, अभिजित देशक आणि कौशल पण. हा, मग हे सर्वे करायचं, ही याची जमीन, ही त्याची जमीन, कोणाला तरी उभा करायचा आणि त्याच्या नावाने पैसे काढायचे, भानगडी लावून देण्याचं काम केलेलं आहे. अशा पद्धतीचे याचं कारस्थान आहे. आणि ते रस्ता आपल्याला हमी घेतलेली होती आरकेसी कंपनीशी की रस्ते बनवून देन, शाळा बनवून देन, बोरिंग बनवून देन. हे कुठे बोरिंग मारले, कुठे रस्ते केले? त्यांनी काय केलं? याला बोलवलं मुद्दामून बोलवलं नाही, अधिक आरकेसी कंपनीवाल्याला बोलवलं नाही का? याला उत्तर द्यावे लागतील. कोणाला पैसे दिले, कोणी खाले, काय केलं? कारण त्यांच्याकडूनच स्पष्ट येईल आणि याला पैसे दिले स्पष्ट होईल. पण बघू, पुढच्या वेळेस मीटिंग लावतीलच. जल मिशन योजना आणले, प्रत्येकाला घर घर नल और घर घर, अरे घर घर जल का घर घर नल अशी ही केली, आवाज केलं. परंतु जल तर जाऊ द्या, नल पण आहे घरात. आणि जिकडे तिकडे बावी खाल्ल्या, जिकडे तिकडं रस्ता तोडलं, ते बावीमध्ये बैला पडली, पोरा पडली, ढोरा पडली. कोणाक नुकसान झाला? त्या नुकसान भरपाई कोण देणार? रस्ते कोण बनवणार? यांची हमी होती ना. या सरपंचाने, या ग्रामपंचायतने ते रस्ते बनवून दिले पाहिजेत. नुकसान झाली त्याची नुकसान भरपाई बनवून दिली पाहिजे. अशा पद्धतीचं यांनी सगळं कारस्थान चालवलेलं आहे. आणि दुसरं, आरोग्य खात्यामध्ये जो पैसा येतो, समता फाउंडेशन म्हणून त्याला पुढे केलं आणि त्या समता फाउंडेशनच्या माध्यमातून पाहिजे तेवढी बिलं लोकांच्या नावे काढली. गणेश कांबळीच्या नावाने किती लाख काही सांगता येते नाही. हा, 10-10 लाख, 20-20 लाख एक पैसे काढले. हे बरोबर आहे का? हा पूर्ण भ्रष्टाचार, हा पूर्ण भ्रष्टाचाराच्या नात्यातली माणसं आहेत आणि याला सहकार्य करतात ही माणसं. दुसऱ्या लॉटरीवाल्याच्या नावाने पैसे काढले, दिवाणपाड्याला दाखवले आणि त्याच्या नावावर सुद्धा या लोकांनी पैसे काढले. अशा पद्धतीच्या याचं सर्व कारस्थान चाललंय. आणि जो रेशनिंगचा मुद्दा झाला, रेशनिंग प्रत्येकाला मिळालं पाहिजे, रेशनिंग प्रत्येक गावामध्ये पाहिजे. नवनाथच्या रेशनिंगसाठी आम्ही ग्रामसभेमध्ये मांडलं होतं की आम्हाला ठराव द्या, पण या लोकांनी अजून ठराव दिला नाही. अशा पद्धतीचं यांचं सर्व प्रश्न आपण मांडतो, पण प्रोसिडिंगला लिहून घेत नाही आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करत नाही का, कोणाला वाचून दाखवत नाही का, पैसा किती ग्रामपंचायत मध्ये घरपट्टी येते, किती खर्च होतो, कोणत्या योजनेचा किती पैसा, हे सुद्धा दाखवत नाही. अशा पद्धतीचा भ्रष्टाचारीचा कारभार, मनमानी कारभार हा तोडून काढल्याशिवाय आपण राहायचं नाही. परत मोर्चा आणू आणि यांना वरचेवर आणण्यासाठी सोडू नको. आणि येत्या काळामध्ये आपला माणूस निवडून दिला पाहिजे, आपला जनतेचा माणूस निवडून दिला पाहिजे. या पद्धतीचा आपण मनस्वी निर्धार घेऊन आणि आपण पक्का ठाम राहून एकजुटीने राहून आपल्याला सर्व निर्णय एकत्र ग्रामस्थ येऊन करायचा आहे. आणि या पद्धतीच्या आपल्या प्रश्नाचं साधारण मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे प्रश्न आपण सोडवल्याशिवाय राहू नये एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. इन्कलाब जिंदाबाद.
द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर.